खैरे साहेब बोलले बरोबर, काम करणारा कार्यकर्ता जास्त असतो. मी खैरे साहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीवर खूप खुश आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे पण आजही ते काम करतात. पक्षाने काही नाही दिलं तरी काम करतात. खैरे साहेब तुम्ही स्मशानभूमी बोललात, आपण तो प्रस्ताव जिल्हा नियोजनला स्मशानभूमी निवारा शेअरसाठी पाठवला. तुम्हाला आज दुसरी गोष्ट, मागच्या टायमात एकाने निधी अवेलेबल होता म्हणून मला सांगितलं. त्यावेळी आपण महाजन साहेबांकडनं एक लाटवण ते गणपती मंदिर कुठलं तरी आहे माहिती कुठे आहे त्या पेवर ब्लॉकसाठी आपण तोही तो निधी तर आत्ता मला या 2-3 दिवसात पण होते. आणि आधी आता तू महेश तू मागे दिलीस ती कामं आपण पाठवली. पहिला आपल्याकडे परिस्थिती होती की आपण कामं पाठवत होतो पण येत नव्हतं, तर आपण सत्तेत नव्हतो. आता आपण सत्तेत आहोत. एक चांगल्या प्रकारचा वर आपलं केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे. आता आपण जे जे कामं पाठवतोय ती कामं आपल्याला येणार. पण एवढंच आहे की त्याच्या प्रोसिजर आहे. आज पाठवलं 2 महिन्यात, कारण आमदार असल्यामुळे तो विकास निधी लगेच देतो. आपल्या काय प्रोसिजर आहेत. आपण कुठला तरी सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, निधी हा स्थानिक आमदाराचा तो निधी असतो तोच मिळतो. फक्त आपल्याला प्रॉब्लेम आहे की विधान परिषद सदस्य किंवा एखादा कुठल्या तरी हेडमधला असेल असा निधी आपल्याला घ्यावा लागतो. आपल्याला दुसऱ्या आमदाराच्या ह्याच्यातला त्याच्या मतदारसंघातला निधी घेता येईल. त्यामुळे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण विकासाचं कामं आणणार आहोत. आत्ता नाही म्हणताना तुमच्यात पण या किती टोटल कामामध्ये आता वळवलीपासून आपण सुरुवात केली, इथपर्यंत आलो. कुठपर्यंत वळवतेपर्यंत, म्हणजे वळवतेच्या आधी आलो इथपर्यंत. आपण आता किती आणली, 1 कोटी आणली. पुढची कामं आपण टाकलीत. त्याच्यात पालघरची कामं, पालघर राहिल्या, केळवत झालं, केळवतचं आलं ना महेश, साड्याची पण आली. आता तो तेवढाच 2-3 पट्टे राहिले. कुंबळ्यात पण आता तुम्हाला सांगितलं तसं तो पण येणार, आपण निधी देणार. दुसरी गोष्ट, बूथ सक्षमीकरण तर मला इथे माहिती आहे. मी ज्यावेळी विस्तारक म्हणून घेऊन आलो यांना त्यावेळीवर तुम्ही अवेलेबल होतात. तुमचं काम चांगलं चाललं आहे. आता आपण तुम्ही जे बोलताय तीच खंत आहे की मुळात आपण काही कामं नाही आणल्यामुळे काही लोक आपल्याकडे येत नाहीत. पण भविष्यात खैरे साहेब तुम्हाला हे बोलायला लागणार नाही. येणाऱ्या काळात खासदार आपला असेल, कळलं. त्यामुळे निधीला कुठेच कमतरता येणार नाही. तो आपल्याला वेट अँड वॉच आहे. 3 महिन्याचा पिरियड आहे, 45 दिवस जवळ आहेत. त्यामुळे बूथ सक्षम करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. की आपल्या बूथमध्ये आपल्या खाली 10 जण, त्याच्या खाली 50 प्रमुख. आता ते तुम्हाला त्याच्या आधीपासून तुम्ही माझ्यापेक्षाही ज्येष्ठ आहात, त्यामुळे तुम्हाला ते सगळी माहिती आहे. हे तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. पक्षासाठी मी बोलत नाही आहे पूर्ण दिवस द्या, पक्षासाठी दिवसातला 1 तास द्या. तुम्ही कार्यालयात पण येऊ नका, पण तुमच्या बूथमध्ये सतत ॲक्टिव्ह राहा. एखादं काम आहे, एखादं काय आहे, हे सतत तुम्हाला काय पाहिजे, तुमचं एखादी अडचण आहे तुमच्यात. आता त्या दिवशी तुम्ही मला फोन केला, मी प्रवासात होतो मुंबईत, तुमचं तिथे नकाशाचं काम अडकलं होतं, मला द्या त्याला फोन. त्याने फोन घेतलाच नाही. त्याला तुम्ही फक्त सांगितलं आप्पा मोरेशी बोला, त्यांनी त्याच्यात आधीच तुम्हाला नकाशा काढून दिला. मी मला फोन केला, साहेब माझं काम झालं, 4 दिवस कामासाठी करत होतो. मी तुम्हाला काय बोललो, तिथे याची गरज नाही तुम्हाला, तुम्ही त्या मला फोन करायच्या आधी जरी सांगितलं असतं तर मी तिथनं तुम्हाला नकाशा दिला असता. त्यामुळे आपण काम करण्याच्या पद्धतीत स्ट्रॉंग आहोत. फक्त इथल्या बूथवर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तालुक्याचा विचार नाही, फक्त आपला बूथ आपण सांभाळायचा आहे. वॉरियर्स आहे आपल्याकडे, महेश आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे महेशला सांगा, महेश लगेच कॉन्टॅक्ट करेल. सचिन तोरे तर तुमच्या संपर्कात आहे, सचिन तोरेशी संपर्क साधा. काम आपल्याला वाढवायचं आहे, संघटन वाढवायचं आहे. या गोष्टीला आपण सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून लक्ष देऊ. मीही आज कार्यकर्ता, मी असलो तरी 3 वर्षासाठी असेल एक खुर्ची, शेवटी नंतर कार्यकर्ताच. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आपल्याला पक्ष संघटन वाढवायचं आहे. मग ते पक्ष संघटन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काय नाही ह्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम करू. आणि आपण या पक्ष भारतीय जनता पार्टीचा खासदार, येणारा खासदार आणि केंद्रातली सत्ता, महाराष्ट्रातली सरकार सत्ता या कशा आपल्याला आणता येतील याकडे आपल्याला जोर द्यायचा आहे. प्रकाशजी शिवनसारखे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याकडे आलेत. आता हळूहळू बदल होत चाललाय. प्रकाशजी आले, त्याच्या आधी आपण प्रवेश केलाय, त्यानंतरही प्रवेश होणार आहे. आजही सकाळी एक प्रवेश झाला निगडीतला प्रकाशजींच्या नेतृत्वात. लोक आपल्याकडे यायला तयार आहेत. आपण आपलं कामाची पद्धत बदलायला पाहिजे. विकासशील कामाकडे आपण चाललो आहे. विकसित भारत आपल्याला करायचं आहे. विस्तारक तर सतत प्याऱ्या मारते. दर 15 दिवसांनी त्याचा फोन आहे, तुम्ही बोलवा तेव्हा मी आहे. काल त्यांना रात्री कॉल केला, ते होते कुठे, पालघरला. म्हणावले आपण मी सकाळी येतो.
म्हणून बूथ सक्षमीकरणावर सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. गाव चलो अभियानचा हाच खरा एजंट आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागलो तर नक्कीच आपण विकसित भारत करायला कमी वेळ लागणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद. जय. आज मंडला तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वतीनं गाव जोडो अभियानाच्या माध्यमातून मी सुरुवात केलेली आहे. काँग्रेसच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही जनसभेला आल्यावर या तालुक्यामध्ये आज सकाळ आम्ही 10 गाव बूथ केलं आणि दुसरं आता पुण्यामध्ये पुण्याला पोहोचलं होतं. त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या विधानसभा क्षेत्राचे सन्मान्य अध्यक्ष मानव साहेब, अध्यक्ष आमचे अप्पासाहेब गोरे, माजी अध्यक्ष सन्मान्य गोरे. त्यांना पक्षाबद्दल प्रचंड आवड आहे आणि जो भेटेल त्याला अप्रोच करण्याचं त्यांच्यामध्ये प्रचंड आवड आहे. आमचे मेघना युवक अध्यक्ष, सरचिटणीस, सर्वच तुम्ही मान्यवर बनलेले बंधू. श्रीधर खैरे पक्षचे प्रमुख आहेत. श्रीधर खैरे हे काँग्रेस गोसावींच्या पासूनचे कार्यकर्ते, अत्यंत ऍक्टिव्ह पद्धतीनं काम करणारं या भागातील प्रचंड मोठं नेतृत्व आहे आणि नुसतं एकटे नाही तर त्यांच्या मागे प्रचंड शक्ती आहे. नुसतंच हे उमळे गावच नाही तर परिसराच्या भागातील सगळ्याच वाड्या असतील, परिसर असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वामध्ये सुख दुःख कुठल्याही प्रसंगात उडी टाकणारा हा माणूस आहे. आणि म्हणून माणूस तुम्ही एक गोष्ट नाही या तालुक्यामध्ये एक चांगलं कार्य करण्याची कला असं म्हणून आता आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या समस्या ज्या आहेत त्या भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एखादं काम दिलं तर मी माझा साधं उदाहरण झालं. मी आता गेल्या 1 तारखेला प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर रवींद्रजी चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर बांधकाम मंत्री मी स्पष्ट सांगितले की प्रकाशावर तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. आपल्याबरोबर शिवसेना जरी असली तरी देखील सुद्धा माझा सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर कदापि अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्ट सांगितलेली आहे. तर म्हणून आता तुम्ही घाबरण्याची आवश्यकता नाही. खंबीरपणे मी जिल्हा परिषदेत काम केलंय, पॉलिसीमध्ये काम केलंय, ग्रामपंचायत काम केलंय, सगळ्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीत. म्हणून भारतीय जनता पक्ष हा कामाने उभा राहिलेला पक्ष आहे. आज तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या योजनांमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रचंड विकासाच्या योजना आणलेल्या आहेत. प्रचंड तर कधीही आपण बघितले नाही. आणि म्हणून केंद्राने प्रचंड असा निधी आपल्याला दिला आहे. भारत राष्ट्रीय पेयजल ही जी योजना आहे, जलपाणी योजना, त्या योजनेच्या माध्यमातून प्रचंड अशा योजना प्रत्येक गावागावात प्रत्येक विभागात राबतायत. म्हणून जलजीवन मिशन हा जो कार्यक्रम आहे अत्यंत प्रभावी लागतोय. पण नेमकं होतंय काय तर श्रेय मात्र आपण देऊ शकलो नाही. उद्योग आहे आणि म्हणून प्रत्येक कामाच्या माध्यमातून मग लाभदार असतील, घरकुला असतील, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण जर पोहोचलो, तुम्ही तालुक्याला असतातच असतात, काय अडचण आहे तर ही सगळी मंडळी बसली आहेत, गरीबजी तिथं बसले आहेत, आता आमचा भावेक देखील आहे, ही सगळीच मंडळी तुमच्या पाठीची खंबीरपणे उभे राहतील. आणि तहसील कचेरीमध्ये मला नाही वाटत भाजपचा कार्यकर्ता जेव्हा तिथं जाईल त्या पोलिस असेल, तहसील कचेरी असेल, तिथं वेगळ्या पद्धतीचं स्थान तुम्हाला मिळेल याच्याबद्दल माझ्या मशांना. म्हणून भाजप हा जो पक्ष आहे कुठल्या पक्षावर टीका न करता स्वतःचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम राबवून जनतेच्या मध्ये मिसळणारा पक्ष आहे. म्हणून आपल्याला देखील त्या माध्यमातच काम करायचं आहे. म्हणून जल जीवन मिशन योजना, हर घर नल से जल, त्या माध्यमातून हा जो काम आहे तो प्रचंड मोठं काम आहे. ही अनेक गावं जी पूर्वीपासून वंचित होती पाण्यापासून, त्या गावात देखील प्रचंड मोठं पाणी मिळतो. आज तुम्हाला माहिती आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव ते आपल्या तालुक्यात असतं. अनेक वर्ष काँग्रेस सत्ता झाली आणि सत्ता केली, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावात गेला पाहिजे. आणि म्हणून महाडपासून त्या आंबेडकरपर्यंत प्रचंड मोठा रस्ता, हायवे रस्ता, तो दुपदरीकरण टार रोड म्हणतोय, ते मोठं काम केवळ भाजपच्या माध्यमातून झालं सुरू आहे तालुक्यात. ते तुमच्या आमच्या समोरची गोष्ट आहे, लांब जाण्याची गरज नाही. म्हणून बाबासाहेबांमध्ये किती आदर असला पाहिजे त्या नेत्यामध्ये, ते देखील नमुना जर बघायचा म्हटला तर आपल्या मंडळामध्ये आपण टाकू शकतो. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं जातीचं समीकरण सांगणारी अनेक विरोधक मंडळी आहेत, त्यांना पुसून काढण्याचं काम देखील त्यांच्या कामातून आपण बघतोय. त्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करत असताना आपण किती संख्येने जमलो यापेक्षा आता जे जमले त्या बूथ कमिटीमध्ये देखील तुम्ही काही लोक, महिला आणि काही तरुण देखील समाविष्ट करून काम केलं पाहिजे, आणि तरच आपला पक्ष वाढू शकेल. लिमिटेड राहून चालणार नाही आता. अशा पद्धतीची भूमिका घेत असताना विकास कामाच्या माध्यमातून निश्चित आपण पुढे जाऊ. त्याच्याबद्दल तुम्ही कुणीही चिंता करू नका. सगळीच बस्त्री आम्ही म्हणजे ठेवतो. विकास कामाला प्राधान्य द्यावं, पक्ष वाढला पाहिजे. कार्यकर्त्याच्या ज्या काही गरजा असतील, कार्यकर्त्यांना अन्याय होत असेल तर तालुका स्तरावर तुम्ही त्याला आमच्यापर्यंत आणा, तर निश्चित न्याय मिळेल. आणि कुठल्याही परिस्थितीत हा भारतीय जनता पक्ष जो आहे तो अत्यंत वेगाने, तालुक्यात जे अनेक पक्ष आहेत त्याच्यापेक्षा उजवा पक्ष आणि एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच राहील, असं देखील सांगायला आम्ही अडचण आली. काम करतोय, कारण कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय ज्याच्यावर झाला त्या व्यक्तीला आमच्यापर्यंत आणलं पाहिजे. अटॅचमेंट झाले पाहिजे तालुकाध्यक्षांकडे आपल्या ऑफिसजवळ. तुम्ही सांगितलं पाहिजे की अमुक एक काम झालं पाहिजे, आमचं अमुक झालं पाहिजे, अशा व्यथा आहेत, अमुक आहे, हे आहे, ते आहेत. तर म्हणून आता तर मी तर सांगेन की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तालुका स्तरावरचे लोक आता निश्चितच शिवपाळ्यात फिरतील, गावखानपणात फिरतील, आणि आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सर्वांच्या माध्यमातून त्या कशा पूर्तता होतील या पद्धतीची भूमिका भविष्य काळात घेतली जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या कामाची पद्धत, कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, पण विकास काम निश्चितपणे केंद्रस्थानपर्यंत पोहोचला पाहिजे, आमच्या स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. ही भूमिका देखील भविष्य काळात घेतली जाईल. आपण निश्चिंत राहा. आणि सर्वांना सांगितलं पाहिजे या विकासाचं पर्व नुसतं साहेब बोलत नाही, तर खऱ्या अर्थाने विकास जर करण्याचं काम पूर्ण असेल भारतात जनता पक्षाशिवायचा पर्याय उरला नाही. ही भूमिका भविष्य काळात तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून दिसेल, आणि ते काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपण देखील छोटेकडे सभा या ठिकाणी झाले. माझी अपेक्षा आहे की कुंबळे हे आता बाजारपेठ होत आहे, मोठं गाव झालेलं आहे, आणि मग ह्या गावात देखील तुम्ही त्या पद्धतीची भूमिका घेत असताना विकास कामासंदर्भात जी काय भूमिका तुमची असेल ती भूमिका सर्वच नेतेकांना आम्ही पूर्तता करण्याच्या दृष्टीने अभियोजन देतो. आणि मग अशी आपण सांगितल्याप्रमाणे जी कामं तुम्हाला सांगितली तुम्ही सांगितले आहेत त्या कामाचं भूमिका देखील काय तिथं आपण करू. कारण इथला खासदार आपला असला पाहिजे ही भूमिका देखील आम्ही सगळ्यांनी संकल्पित केलेली आहे. पण हे नुसती संकल्पना मनात ठेवून चालणार नाही. तर 71 बूथ जे आपल्या तालुक्यातले आहेत ते सक्षम बूथ आहेत. श्रीधर खऱ्यांसारखे सक्षम कार्यकर्ते जेव्हा आमच्या समोर उभे राहतील, कारण आपल्या संघटनेच्या माध्यमातून परवा मगाशी मी ऐकलं त्याचं भाषण, प्रचंड मोठी जाहीर सभा, आणि त्या संघटनेला फार महत्व दिलं जाते. आणि मग ही भूमिका आपण जर जोपासली तर आपण देखील प्रचंड मोठ्या सभा घ्यायच्या आहेत. तर घेत असताना ही जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे. अशी यशस्वी सभा जर आपल्या तालुक्यात झाली तर त्यांनाही वाटेल की लोकसभेची उमेदवारी लढवायची आहे, तर मंडळात आमचं काय आहे हे त्यांना प्रश्न पडता कामा नये. ही भूमिका तुम्ही आम्ही सर्वांनी जोपासायची आहे. आणि उद्या भविष्यामध्ये ही सीट जे आपण मागतोय, पण हे मागत असताना आम्ही काय आहोत ते क्षेत्र, त्या गोष्टी आपण दाखवून देण्याची गरज आहे. ही आपली जबाबदारी सगळ्यांची, माझ्या सगळं यासाठी आपलं काम करत आहे. निश्चितपणे भविष्यात चांगली दिवस आपल्या येतील असा मला आशावाद आहे. आपण देखील विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. ते करतातच भविष्यातही करायला, पण या सगळ्या गोष्टी निश्चितपणे पूर्तता जातील असा देखील विश्वास आपल्या सिद्ध होतो. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. परत एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण सगळेजण ते छोटेखानी सभा स्वरूपात आपण एक विकासात्मक चर्चा केली.
त्याबद्दल मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस आणि सगळ्या वरिष्ठांच्या वतीने मी आपले बूथ अध्यक्ष माननीय श्रीधर खैरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. आणि जे काय आपल्या वरिष्ठांनी आपल्याला ज्या काही सूचना केल्या त्या पद्धतीने आपण इथे पक्षवाढीसाठी नेहमी काम करत राहा आणि ज्या काय अडचणी येत असतील त्यासाठी सदैव तुम्ही आम्हाला ती माहिती जर कळवायचा प्रयत्न केला तर 100% पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही, मराठीत म्हणायचं तर 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि महिन्याचे 31 दिवस, वर्षाचे 365 दिवस पक्ष म्हणून आम्ही तुमच्यासाठी उभे राहू. थोडंच तुम्हाला क्षेत्रवाढी आमच्या मंडळाच्या वतीने आणि मंडळाचा अध्यक्ष या नात्याने तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं आज मी संपूर्ण आमच्या नम्रता महिला मंडळ आणि बाळगोपाळ सेवा मंडळ ह्या दोन्हीच्या वतीने मी स्वागत करतो. तत्पूर्वी आज थोडंसं तुम्हाला खंत व्यक्त करेन मी, कारण आमची वाडी थोडी छोटीशी आहे. बरेचसे लोक मुंबई आहेत आणि गावामध्ये हजर असलेले ते क्वचित 1-2 जण फक्त कामानिमित्त बाहेर आहेत. बाकीचे हजर असलेली म्हणजे 100-तले 99% आता इथे आपल्यासमोर उपस्थित आहे. बाकी आपले सगळे नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी हजर आहेत. तर पूर्वी आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीकडून आपण आज आमच्या वाडीमध्ये हजर झाल्यामुळे एक माझं कर्तव्य आहे एक वाडीचा अध्यक्ष म्हणून आणि वाडीच्या वतीने तुमचं सगळ्यांचं एक छोटे काही स्वागत करणं. तर मी पक्षाचे वरिष्ठ आदरणीय प्रकाश शिगवण साहेबांचं, ज्यांचं आपल्या पक्षामध्ये आत्ताच प्रवेश झालेला आहे आणि एक चांगलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचं स्वागत मी आमचे खजिनदार कृष्णा वाडीकर यांना सांगतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. आमचे आमचे मंडळाचे सदस्य लक्ष्मण गदर सांगून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. भारतीय जनता आज संपूर्ण देशामध्ये गाव जोडो अभियान चालू आहे. ज्या काही विकास कामांच्या योजना आहेत त्या संदर्भात आणि पुढील जे काही सरकारी योजना आहेत किंवा विकास कामं आहेत किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकण्यासाठी आणि विकास कामांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला पक्षाकडून संबंधित वरिष्ठ आलेले आहेत पदाधिकारी, त्यांचं बहुमूल्य विचार आपण एक शांतपणे थोडं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर काही समस्या असतील तर तुम्ही आज मांडल्यात तर बरं होईल असं मी एक मंडळाचा पदाधिकारी म्हणून तुमच्या सगळ्यांजवळ एक आशा व्यक्त करतो. सन्माननीय प्रसादजी माडवकर, त्याचबरोबर उत्तर भारतीय आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे संयोजक सन्माननीय रवींद्र कुमार मिश्राजी, त्याचबरोबर मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस सन्माननीय प्रवीणजी कदम, त्याचबरोबर रणजितजी, आमच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश, आमची त्यांच्या घरोघरी वडिलांचे आणि आमचे त्यांचे चांगले होते. प्रशांत हे आमचे अगदी जुने संबंध आहेत त्या कुटुंबाशी आणि या सगळ्या पंचकृषीचे. त्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्षाच्या कारणाने मला असं निरोप आला आणि मी रात्री त्याला भेटायला आलो की असं विषय असं माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब त्या ठिकाणी नेमकंच बाळासाहेब माने जिल्हाध्यक्ष होते आणि वर्षा बंगल्यावर रमेश कदम साहेबांचा प्रवेश होता आणि असा विषय आहे. म्हटलं मी तर पूर्ण याच्यामध्ये यंत्रणेमध्ये बिझी होतो. या ठिकाणी पंचायत समितीसाठी आपला समीर मालुसरे याची मुलाखत सुद्धा झाली होती, परंतु आम्हाला ह्या पंचकृषीमध्ये एक कदम भावकी म्हणून, कदम हा या पंचकृषीत खूप याला महत्व आहे
आणि कदम कोणतरी कार्यकर्ता मिळावा अशा अनुषंगाने आम्ही शोध घेत होतो आणि एक चांगला गुणी कार्यकर्ता आम्हाला प्रवीणच्या रूपाने या ठिकाणी मिळाला आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की एक चांगलं काम तो या तालुक्यामध्ये करतोय आणि म्हणून प्रवीण एक म्हणजे जी जबाबदारी म्हणजे युवा मोर्चा अध्यक्ष झाला त्याच्यानंतर आता तालुक्याचा सरचिटणीस म्हणून काम करतोय आणि चांगलं काम या पंचकृषीमध्ये आपल्याला करतोय हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर म्हणजे त्यावेळेस त्याला पंचायत समितीला आपण उमेदवारी दिली आणि नंतर लगेच त्याला युवा मोर्चाचं हे केलं. त्या काळामध्ये आम्हाला उमेदवारी मिळणं हेच खूप मोठं अवघड होतं म्हणजे उमेदवार उभं राहणं हे खूप अवघड होतं आणि ते सगळेच्या सगळे उमेदवार आपण तालुक्यामध्ये उभे केले आणि त्यावेळेचे कार्यकर्त्यांची चांगली फळी म्हणजे मी मुद्दामून आपल्या तपकिरी शैलेश तपकिरीचा मुद्दामून नाम घेतो की केदारजींचं अख्ख्या तालुक्यात फिरवण्याचं काम त्यांनी केलं. खूप कमी कार्यकर्ते होते. इव्हन तुम्हाला सांगतो आधी गोव्यामधून अनेक म्हणजे गोव्यातला एक टीम म्हणजे आमदार आणि त्यांची टीम म्हणजे श्रीपादजी नाईक हे मंडळामध्ये आले प्रचाराच्या यंत्रणेसाठी आणि मी मुद्दाम सांगितलं की आपले जे दळवी मी म्हटलं आता भाऊजी त्यांनी तर एवढा मोठा ध्वज घेतलेला होता आणि जवळजवळ 200 कार्यकर्ते बाबुलाल पासून अगदी कार्यालयापर्यंत एवढा अगदी पदयात्रा आम्ही काढली होती आणि चांगला माहोल त्यावेळेस विधानसभेला झाला आणि कमी कार्यकर्ते कमी जरी संघटन असलं तरी सुद्धा एकजुटीने आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते होतो. त्या काळात असं म्हटलं जायचं की हे भाजपचे अगदी लहान मुलंच होती ना त्यावेळेस पुरडोर आणि कार्यक्रम घेण्यापुरते हे कार्यकर्ते होते. पण आपल्याला सांगायला आवडेल की अनेक लोक आता आपल्या पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत. म्हणजे मोदी साहेब पुन्हा आपलं भाजपचं सरकार हे निर्विवाद सत्य आहे त्याच्यामध्ये कोणी नाकारू शकत नाही आणि 100% आपलंच पुन्हा सरकार आहे आणि लोकांची सेवा करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मिळणार आहे. या मान्यवर तसेच माझे हे भाजप जनता पक्षाचे सर्व सहकारी आणि जेव्हा मंडणगड तालुक्यात भाजप नव्हता आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये दादा पण राष्ट्रवादीमध्ये असे म्हणजे प्रत्येकजण विकवलेले होते आणि कधी म्हणजे माणसाचा जो सपोर्ट असतो एक बॅकिंग असते माणसाला धोका नसतो बाबा ह्या पक्षात देखील मला याच्या संघाने गेले मला धोका कुठला नाही त्या संघाची राहणारे मी बरेच दिवस ह्याच्यात होतो काँग्रेसमध्ये होतो. माननीय सचिन थोरे साहेब आमच्या विभागातून जेव्हा अध्यक्ष झाले तर आमच्याकडे संपर्क साधून आम्हाला त्या पक्षात घेतलं वरून आणि त्यांचा जो जनता पक्षाचा जो आहे कामकाज करण्याचा जो हे आहे आणि माणसांना काम राहू द्या पण माणसांना जो सुरक्षा माणसाला जो पाहिजे किंवा माणसाला अन्याय होत असेल आणि धावून कोण जात असेल की जनता पार्टी पहिली जाते मी आधी आवर्जून सांगेन. त्या माणसाला फक्त करायला पाहिजे की श्रीधर केल्यावर अमुक असा समजा एक भाग समजा धोका आला आहे तर ती माणसं तिथं पोहोचणार याची मी 100% गॅरंटी देते. हे जमलेल्या माणसांना मी असे गावोगावी सगळ्यांना सांगतो. एक टायमाला झाला असा की माझ्या जमिनीत मी स्वतः ग्रामपंचायती परवा घेऊन मी गाडा बांधला आणि गाडा बांधल्यानंतर गोष्ट आहे का मला चालू आहे कोर्टात केस चालू आहे म्हणजे कलेक्टर मार्फत केस चालू आहे कलेक्टरवर दावा घातला मी आणि असंच आमच्या गावातली काही व्यक्ती मी नाव नाही घेत काही व्यक्तींनी माझ्यावर हे करून त्यांच्या सह्या आणून कलेक्टर मार्फत माझा म्हणजे दुकान मोडायला 15 ऑगस्ट दिवशी मोडायला दुकान मोडणार 15 ऑगस्ट दिवशी श्रीधर घ्यायला दुकान 15 ऑगस्ट दिवशी मोडणार बुलडोजर येऊन. आता इकडे जनता पार्टीवाले दुसरे कोण नव्हते इकडे संपूर्ण शिवसेना वाले होते सगळे होते पण त्या टायमाला आम्हाला गरिबांना किंवा आम्हाला सहकार्य करणारे सचिनजी थोरे यांनी आम्हाला सांगितलं येऊन खैरे साहेब तुम्ही घाबरू नका तुमचं दुकान मोडतच नाही आणि माझे विकास चव्हाण साहेब ते सुद्धा ताबडतोब झाले पण तुम्ही काय काळजी करू नका काय नको दुकान तुमचं मोडणार नाही. थोरे साहेबांनी फोन केल्यावर आलेला बुलडोजर केलं ते घाटातून परत गेला. हा जनता पार्टीचा काम करण्याचा उद्देश आहे. तेव्हा माझा एक असा एक तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे की काही लोकांची ग्रामपंचायत मार्फत किंवा कुठलं मार्फत साहेब आमच्या वाढीला निधी कुठलाच मिळालेला नाही. मी आता जरी श्रीधर खेळून जाऊन सांगितलं माझ्या सांगितले 25 जण चला ती लोक बघत आपण काय जायचं आपल्याला काय देतात ते लोक असा मी बूथ अध्यक्ष असून म्हणजे
करता जे तुम्ही इथं प्रस्थापित झालात आणि तुम्हाला असे वाटत असेल की यांच्या संघात कोण आहे किंवा गाव नाही कोण आहे अचानक दौरा झाल्यामुळे आम्ही काय म्हणजे प्रत्येक गावात किंवा वाडीवाडी मिटिंग घेतल्यामुळे आम्ही ती वेळ व्यक्त करतो आणि जसे आपण आला तर आपण आपला जो काय मार्गदर्शन असेल तो आमच्यासमोर ठेवाल आणि आम्हाला मार्गदर्शन करायला. ज्येष्ठ नेते प्रकाश शिगवण, अध्यक्ष सचिन थोरे, उपस्थित सर्व खरं तर मला अत्यंत आनंद होतोय. मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आलोय कारण इथे समोर सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते दिसत आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टी ह्याच्यावरती जर सगळ्यात मोठं काही कमाई असेल तर ते तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते. कारण भारतीय जनता पार्टी ही जी टिकली किंवा मोठी झाली तर सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आहे. मुळात भारतीय जनता पार्टीची ओळखच अशी आहे की त्याग, तपस्या और बलिदान यही भारतीय जनता पार्टी की पहचान. याचं कारण असं की श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाळजी असतील, कोठारी बंधू असतील, आपलं विचार जगवण्यासाठी आपला जीव पण धोक्यात घालवलेला आहे. आणि काही वेळा त्याच्यावर अन्याय झाला असेल परंतु भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे तो आपण पार्टीने म्हणतो, आपण परिवार म्हणतो. यासाठी म्हणतो परिवार की भारतीय जनता पार्टीनं जे जे आयुष्यामध्ये जे जे केलं, जे जे म्हणून दाखवलं प्रत्येक गोष्ट आज पुऱ्या करण्यासाठी तिनं काम केलेलं आहे. म्हणजे एकदा अटलजींना एकानं हिनवलं होतं की काय तुम्ही फक्त म्हणता की राम मंदिर बांधू, 370 कलम रद्द करू, पण तुम्ही प्रत्यक्षात काय आणत नाही आहात. तेव्हा अटलजींनी सांगितलं की ज्या दिवशी माझं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्ण ताकदीनं बहुमतानं केंद्रामध्ये येईल त्या दिवशी 370 कलम पण हटलेला असेल आणि राम मंदिर पण झालेलं असेल. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमतानं आलं त्या दोन्ही गोष्टी आपण पार केलेल्या आहेत. पण यासाठी बहुमत हे कशाने येतं तर ते आपल्या संघटना मजबूत असेल तर हा मूळ मुद्दा विषय हाच आहे की आपली जर संघटना मजबूत असेल तर त्याचं पॅरामीटर काय आहे तर आपला प्रत्येक बूथवरती एक बूथ प्रमुख नेमायचा आहे. आपल्याकडे आता श्रीकांत खैरे साहेब आपण या ठिकाणी कुंबळे या ठिकाणी या बूथला आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाशजी शिगवण साहेब, त्याचबरोबर मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय अप्पाजी मोरे, त्याचबरोबर दापोली विधानसभा क्षेत्राचे विस्तारक सन्माननीय प्रसादजी मांडवकर आणि या ठिकाणी उपस्थित तालुका सरचिटणीस गिरीशजी, प्रवीणजी, त्याचबरोबर युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाशजी, भावेशजी, त्याचबरोबर आपले ह्या टीमचे सगळे, त्याच्यानंतर शहर अध्यक्ष मेहता, यश, आपला दशरथ, उपस्थित सर्व गावातील सर्व आपले भाजप प्रेमी या ठिकाणी गाव चलो अभियानाअंतर्गत देशभर हा कार्यक्रम सुरू आहे आणि ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोचलेल्याच आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी त्याचबरोबर बूथ सक्षमीकरण हा एक जो विषय आहे, प्रत्येक गावाचं बूथ जे सक्षमीकरण करण्याचं आहे त्या दृष्टीने आपण या ठिकाणी उपस्थित सर्व झालेलो आहोत. तर मी अधिक माहिती माझ्या म्हणजे मी आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ज्येष्ठ नेते प्रकाश शिगवण, अध्यक्ष सचिन थोरे, उपस्थित सर्व खरं तर मला अत्यंत आनंद होतोय. मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आलोय कारण इथे समोर सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते दिसत आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टी ह्याच्यावरती जर सगळ्यात मोठं काही कमाई असेल तर ते तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते. कारण भारतीय जनता पार्टी ही जी टिकली किंवा मोठी झाली तर सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आहे. मुळात भारतीय जनता पार्टीची ओळखच अशी आहे की त्याग, तपस्या और बलिदान यही भारतीय जनता पार्टी की पहचान. याचं कारण असं की श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाळजी असतील, कोठारी बंधू असतील, आपलं विचार जगवण्यासाठी आपला जीव पण धोक्यात घालवलेला आहे. आणि काही वेळा त्याच्यावर अन्याय झाला असेल परंतु भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे तो आपण पार्टीने म्हणतो, आपण परिवार म्हणतो. यासाठी म्हणतो परिवार की भारतीय जनता पार्टीनं जे जे आयुष्यामध्ये जे जे केलं
जे जे म्हणून दाखवलं प्रत्येक गोष्ट आज पुऱ्या करण्यासाठी तिनं काम केलेलं आहे. म्हणजे एकदा अटलजींना एकानं हिणवलं होतं की काय तुम्ही फक्त म्हणता की राम मंदिर बांधू, 370 कलम रद्द करू, पण तुम्ही प्रत्यक्षात काय आणत नाही आहात. तेव्हा अटलजींनी सांगितलं की ज्या दिवशी माझं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्ण ताकदीनं बहुमतानं केंद्रामध्ये येईल त्या दिवशी 370 कलम पण हटलेला असेल आणि राम मंदिर झालेलं असेल. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमतानं आलं त्या दोन्ही गोष्टी आपण पार केलेल्या आहेत. पण यासाठी बहुमत हे कशाने येतं तर ते आपल्या संघटना मजबूत असेल तर हा मूळ विषय हाच आहे की आपली जर संघटना मजबूत असेल तर त्याचं पॅरामीटर काय आहे तर आपला प्रत्येक बूथवरती एक बूथ प्रमुख नेमायचा आहे. आपल्याकडे आता श्रीकांत खैरे साहेब या तालुक्यामार्फत आणि जनता पार्टी पक्ष, भारतीय जनता पार्टी पक्ष वरिष्ठांच्या समजा सूचनांवरून भारतीय जनता पार्टी तालुका मंडणगड यांच्या मागे आजपासून गाव योजना, गाव चलो आजपासून राबवत आहे आणि आपण सर्वांनी मिळून राबवत आहोत. जी त्या मंडणगड तालुक्याचे माननीय अध्यक्ष माझे आप्पासाहेब मोरे, तसेच माननीय माजी अध्यक्ष सचिनजी थोरे साहेब, तसेच माझे मित्र लय जुने म्हणजे राष्ट्रवादीपासून पक्ष त्यांनी कधी बाळगलाच नाही. फक्त जनसेवा ही त्यांचा पक्ष, कधी सेवा माणुसकी त्यांनी लय जपून पक्ष त्यांनी कधी ठेवलाच नाही. हा पक्षाचा मी जरी त्या राष्ट्रवादीचा असले तरी सर्वांगीण काम तो कुठल्या पक्षाचा माणूस असला तरी त्यांचं काम करून देणार. पहिला आपल्या पक्षाचं काम ठेवून त्यांच्या पक्षाचं काम करून देणारे माझे प्रकाशजी शेगवण साहेब, तसेच माझे जनता भारती यांचं नाव मांडवकर सर, त्यांचं नाव करायचं सॉरी. तसेच माझे आज जनता पक्षाचे सर्व आज आलेले इथं माझे सहकारी, या निमित्तानं आज ज्या जनता पक्षात विलीन झालेले त्या दिवशी मी त्यांचा जेव्हा प्रवेश झाला त्या दिवशी मी जेव्हा कोर्टात होतो तरी पण त्या निमित्ताने मी आज बूथतर्फे आज त्यांचा मी आज सत्कार करतो. या सत्कार माझे माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते शिकवून त्यापर्यंत सत्कार होईल. संजयजी तुमच्या बूथमध्ये यावं तुम्ही दुसरे त्यांना बोला कोण बूथमध्ये असतील. यश गाव तुमचं आहे. अध्यक्ष बूथाध्यक्ष म्हणून गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातून ज्या काही योजना आणल्या त्या गावापर्यंत पोचल्या का, लाभार्थी किती आहे, असा हा सगळा एकदम माध्यम आणि त्या निमित्ताने आपण बूथ अध्यक्षांच्या घरी जाऊन भेट देऊन तिथल्या लोकांपर्यंत ते पोचवणं हा ह्या ग्रामचुनाव अभियानचा पूर्णपणे कार्यक्रम आहे. आणि त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्या पक्षाचे विस्तारक आहेत प्रसादजी मांडवकर, पूर्ण माहिती आपल्यासमोर साहेब माणसं. नमस्कार. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारसरणीला बांधून राहून काम करणारी पार्टी आहे. त्यामुळं वेगवेगळ्या योजना असतील सगळ्या प्रकारच्या. हा अंत्योदय म्हणजे आपला मूळ विचार आहे एकात्म महाराष्ट्र, त्यामधलं अंत्योदय ही आपली संकल्पना आहे. अंत्योदय म्हणजे काय तर समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याचा उदय करणं आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील. म्हणजे आपण म्हणू सुरुवातीला मोदीजींनी 2014ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं केंद्रामध्ये त्यांनी प्रत्येकाच्या घरी शौचालय ही कन्सेप्ट आणली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्यासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि त्यानंतरच्या मग MSME योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, इनक्रेडिबल इंडिया असेल किंवा मग आता PM किसान योजना असेल, जलजीवन योजना असेल, तर विविध योजना ज्या आहेत
ज्यातून आपल्याला एक आर्थिक लाभ असेल किंवा एक नवीन सकारात्मक बदल पिढीमध्ये हा सगळं आपण केलेला आहे, करत आहोत. आणि हे सगळं करत असताना संघटन हा प्रत्येक संघटनेचा एक कणा असतो, आत्मा असतो आपण. आणि जर जिथपर्यंत संघटन चांगलं आहे, म्हणजे आपण एकदा भोपाळमध्ये आम्ही एकदा गेलो होतो आणि तिथे नरेंद्रभाई मोदींनी भाषण केलं होतं, मेरा बूथ सबसे मजबूत असं नावाचं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मेरा बूथ सबसे मजबूत म्हणजे काय, तर आपण जिथे राहतो तिथला बूथ सक्षम करणं, तिथे 51% वर आपल्या भारतीय जनता पार्टीला मतदान होईल असं काम करणं. आणि त्याच्यामधलं जगातली कुठलीही ही निवडणूक आपल्यासाठी कठीण नाही. मग ती ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल. त्या दृष्टीने आपण आज जल अभियान हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपण त्या दृष्टीनं संघटन हा विषय पण घेऊन आलेला आहोत. तर आपल्याकडे एक रचना अशी आहे की बूथ समिती, बूथ प्रमुख. बूथ प्रमुख म्हणजे काय, तर तो भारतीय जनता पार्टीचा त्या नेता असेल. भारतीय जनता पार्टीचे जे ॲक्टिव्हिटीज असतील किंवा वेगवेगळ्या हे असतील, काय म्हणू आपण त्याला, कार्यपद्धती असेल, तर सगळं तो विषय बूथ प्रमुख हा. त्या बूथ प्रमुखामध्ये आपण एक बूथ समिती हा विषय आहे. त्यामध्ये आपण एक बूथ प्रमुख, एक BLA2 सचिव, मन की बात प्रमुख, युवा प्रमुख, महिला प्रमुख असे 10-11 जणांची टीम करतो. आणि तो एक विषय आहे. आणि त्यामुळं आपण संघटना व्यवस्थित करू शकत नाही. तर आपण खासदारकीसाठी आपण आपलं प्रयत्न चालू आहे की देवेंद्रदादा पाटील आपले खासदार हवेत म्हणून. ज्यावेळेस वाटाघाटीची वेळ येईल की बाबा आम्हाला रायगड लोकसभा हवे, पण त्यावेळी जेव्हा अनालिसिस होईल की बाबा तुमचे बूथ किती आहेत किंवा तुमच्या बूथ संख्या किती आहे, अशा वेळेस आपण मागं पण राहायला नको आहे. म्हणून आम्ही खरं तर आजचा प्रवास घेऊन आलेलो आहोत. आपल्याकडे बूथ समिती पण करावी लागेल, असा विषय होता. आणखी असेल तर बोला.